नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इराण आणि इस्रायलमधील 50 दिवसांच्या तणावाचा परिणाम जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावरती झालेला आहे. उत्पादनामध्ये अडथळे आल्यामुळे सुमारे 50 अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल बाजारापर्यंत पोहोचू शकलं नाही. तज्ज्ञांनी असा इशारा दिलाय की या संकटाचे परिणाम आगामी अनेक महिने, अनेक वर्ष जाणवतील, कारण पुरवठ्यातील ही तूट भरून काढणं तसं कठीण आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी सांगितलं की लेबनॉनमधील युद्धविराम करारानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यात आली असून व्यापारी जहाजांची वाहतूक आता शक्य आहे, परंतु ते पुन्हा बंद करण्यात आलेलं आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या संकटामुळे जागतिक बाजारपेठेतनं 50 कोटी बॅरलहून अधिक कच्चं तेल बाहेर पडले. हे ऊर्जा पुरवठ्यातील सर्वात मोठं संकट मानलं जात आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे नुकसान जगभरातील 10 आठवड्यांच्या विमान इंधनांच्या गरजेइतकं आहे. एवढ्या तेलावरती जागतिक सर्व वाहनं 11 दिवस चालू शकली असती. इतकंच काय, हे प्रमाण अमेरिकेच्या 1 महिन्याच्या किंवा संपूर्ण युरोपच्या 1 महिन्याच्या जास्त तेल वापराच्या बरोबरीचं आहे. मार्च महिन्यामध्ये आखाती अरब देशांच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये दररोज सुमारे 80 लाख बॅरलचं नुकसान झालंय. सौदी अरेबिया, कतर, UAE, कुवेत, बहारीन आणि ओमानमधून होणारी जेट इंधनांची निर्यात फेब्रुवारीतील 19.6 मिलियन बॅरलवरनं मार्च एप्रिलमध्ये केवळ 4.1 मिलियन बॅरलवरती आली आहे. कच्च्या तेलाच्या किमती सरासरी $100 प्रति बॅरल राहिल्यामुळे सुमारे 50 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचं नुकसान झालंय. हा आकडा जर्मनीच्या वार्षिक GDPच्या सुमारे 1% किंवा तलातिया इन्स्टियासारख्या या लहान देशांच्या अर्थव्यवस्थेइतका मोठा आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली जरी झाली तरी परिस्थिती सामान्य व्हायला फार वेळ लागेल. मग कुवेत आणि इराकच्या तेल क्षेत्रांना सामान्य स्तरावरती येण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 महिने लागू शकतात. तसंच रिफायनिंग क्षमता आणि कतरच्या रास लफान LNG कॉम्प्लेक्सच्या नुकसानीमुळे संपूर्ण ऊर्जा व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. इराण युद्धाचा भारताच्या कच्च्या तेलावरती, LNG आणि LPG आयातीवरती देखील मोठा विपरीत परिणाम झाला आहे. पुरवठ्यातील अडथळे आणि वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरती दबाव वाढलेला आहे. जागतिक बँकेच्या मते या संकटामुळे भारताच्या आर्थिक विकास दरामध्ये 7%वरनं 6.6% पर्यंतची घट आपण पाहू शकतो. भारत आपल्या गरजेच्या जवळजवळ 90% कच्चं तेल रोज आयात करतो. रशियाकडनं आयात कमी केल्यानंतर भारत आखाती देशांवरती जास्त अवलंबून आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती साधारण 15% किंवा $10 प्रति बॅरलने वाढलेल्या आहेत, ज्यामुळे देशातील महागाई सुमारे 0.5% वाढू शकते. तर तज्ज्ञांच्या मते होर्मुझचा मार्ग खुला जरी झाला तरी पुरवठा पूर्णपणे स्थिर होण्यासाठी जवळपास 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ट्रम्पने घातलेला हा घोळ पूर्ण जगाला महागात पडतोय. तर मग पाहूयात पुढे काय होतंय ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.